ही गाडी GJ03L0591 ह्या क्रमांकाची गाडी आणि गाडी चालवणार आहे गाडी मालक बी. तुमचं काय झालं, कसं काय आता ह्या ऍक्सिडेंट झाला तर अगोदर पडलेले की नाही आम्ही गाडी बाजूला आली अचानक गाडीवरच जायचं ना, आधी पडलं असतं आम्ही थांबलो. हो ती अचानक गाडी बाजूला यायला आणि वरनं पडाय. अच्छा त्यामुळे एक पण मोठे दगड मोडे येऊन वाचलो आम्ही. हा हे वॉल तुटली म्हणजे बाजूला गाडी झाली घरात गण पडलं. अच्छा तुम्ही 4 जण होते. जिम्मेदार कोण राहणार ते सांगा आम्हाला. आता हे लँडस्लाइड झाली, आमची काय मिस्टेक नाही. आता कॉन्ट्रॅक्टरचं आहे मिस्टेक की हे आम्ही आता 4 दिवस आमची इथं वेस्ट गेले, हॉटेलचं बुकिंग सगळं वेस्ट केलं आमचं. आता आम्हाला कसं आणि गाडीचं पण भरपूर काम व्हायचं. आता याचं जिम्मेदार कोण होणार. बरोबर. आता विचारूया कसं काय ते. आणि माझी विनंती आहे सरकारला, अशी घटना घडतात आणि नंतर जे आता हे बघा असू द्या, आम्ही डाऊन जर गाडीवरती पडलं असतं तर कुठपर्यंत झालं त्यांना पण हे सगळं बघायला पाहिजे ना. बरोबर डेली होतो हे. आम्ही इथले महाराष्ट्रात आहोत, आम्हाला माहित आहे डेली असं होतं. परशुराम घाटात पण ही गडबड झाली. आमचं तो हे चिपळूण जवळच आहे आमच्याकडे, त्यामुळे परशुराम घाटात पण ही कायम चाललेली आहे. गेल्या वर्षी अशीच घटना घडलेली आहे. यासाठी म्हणजे प्रशासन माणूस दगावल्यावर लक्ष देणार आहे का आधी क्वालिटीवर लक्ष देणार आहे. बरोबर असं आहे ना. आता आम्ही पोलिसांना जर फोन लावतो तर त्यांच्याकडे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर नाही. त्यांच्याकडे इकडे येऊन आम्हाला 1 तास झालं, एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नाही त्यांच्याकडे. आम्ही परत चेकपोस्टला जाऊन कॉन्टॅक्ट केलं, फोनवरती कितीतरी कॉन्टॅक्ट झाले. 1 तास झालं. सपोज जास्त झालं असतं तर गाडी पण डॅमेज झालीच असते, पूर्ण काहीच राहिलं नसतं. बरोबर. तर आता तुम्ही फोन केलेला फायर ब्रिगेडला किंवा फायर ब्रिगेडला केलेला नाही? 100 वर डायल केलेला आमचा नंबर. त्यांना त्यांचा कॉलबॅक आला, पण त्यांच्याकडे इकडच्या फायर ब्रिगेड हॉस्पिटल कोणाचाच नंबर नाही त्यांच्याकडे. अच्छा त्यांच्याकडे नंबर व्हायला पाहिजे ना एमर्जन्सी म्हणजे त्यांच्याकडे नंबरच नाही. काय ते कॉन्टॅक्ट नाही करू शकत बोलताय, असं थोडी चालेल. तर मला फोन आल्यानंतर कोणाचा इकडचा फोन आल्यानंतर मी ताबडतोब सगळ्यांना कॉन्टॅक्ट केले. लवकर आला ते. हो मी अगोदर तुम्ही आला. हो तर मी लगेच आलो कळल्यानंतर. आता हे विषय ना प्रत्येक ठिकाणी पावसात होतात आणि वॉल रिटर्निंग वॉल आहे कमजोर आहे की काय, सिमेंट का चांगलं वापरलंय काय कळत नाही. बरोबर. तुम्ही 4 जण होतात. अच्छा ठीक आहे. ही आता गाडी काडटात हांगासरल्यान जी रिटर्निंग वॉल आसा पळया कितकी उंच आहा. एक परत कोसळपाची चान्सेस आसा, पळोवंक शकता. हे सगळे हांवें फोन केलो फायर ब्रिगेडीक, ताबडतोब येयले. हांव धन्यवाद करता फायर ब्रिगेडीचे, पेडणे फायर ब्रिगेड आणि पोलीस. जेन्ना आमी फोन करता कोणूय आतां कितें जालें घटना स्थळी कितें जालें आनी पोलिसांक फोन करता जाल्यार फोन लागना. हे जरा पळोवचे, दखल घेवची. प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती आसा. पेडण्या जी BSNLची सेवा असली ती बंद आसा सगळ्या ठिकाणी. गाडी जाम झालेली आसा पळय जबरदस्त. फुडल्यान बॉनेट वगैरे स्टार्ट. गाडी घोडलेशे काय जावंक ना. नशीब रिटर्निंग हॉल जे आहा तेचेर अडकून रावल्ले आसा हे फातर. आणि ही सगळीकडे हीच परिस्थिती जातली. कितें रिटर्निंग हॉल बांदलेले आहा ते कमजोर आसा, कितें शिमीड आसा की ना ती काय कळना म्हाका. हे पळया जास्त ना. नशिबान वाटावले ते, भरपूर वाटावले ते. नशिबान वाटावले ते. हय